प्रेक्षक हो नमस्कार. तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड. ऋषिकेश आणि जानकी कर्ज घेणाऱ्या माणसाच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला येतात. तो माणूस म्हणतो, मला वाटलंच आज तुम्ही येणार. काल तो तुमचा वकील भाऊ आला होता, आज तुम्ही. पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही असं एक एक येण्यापेक्षा एकदाच का येत नाहीत? माझे पैसे देऊन टाका, विषय संपवा. ऋषिकेश म्हणतो, त्याच पैशाबद्दल थोडं बोलायचंय. ॲक्च्युली सर, ती अमाऊंट खूप मोठी आहे, आम्हाला थोडासा वेळ हवा आहे. तो माणूस मध्येच म्हणतो, तुम्ही कुठं छोटी माणसं आहे, तुम्ही पण मोठी माणसं आहेत, रणदिवे. आणि तो हसतो. 5 करोड कशाला रडारड करताय? ऋषिकेश म्हणतो, हे बघा, आम्ही तुमचे पैसे देऊन टाकूच, पण थोडी मुदत मिळाली असती तर. तो म्हणतो, मुदत? बरं, एक काम करा, ह्यातलं एक बोट पकडा. तो माणूस हात पुढे करतो आणि हाताची 2 बोटे त्याला दाखवतो. अरे यार, पकडा ना एक बोट, असं म्हणतो. आणि ऋषिकेश तो एक बोट पकडतो आणि म्हणतो, अरे यार, हे बोट पकडलं असतं ना तर नक्कीच मुदत मिळाली असती, पण आता डायरेक्ट कब्जा. जानकी म्हणते, असा कसा कब्जा करायला? आणि ऋषिकेशला तिला पुढे बोलायला थांबवतो आणि जानकी सॉरी म्हणते. तो माणूस म्हणतो, फारच इमोशनल झालात हा. सगळं एकदम कनेक्टेड आहे त्या घराला, पण नाही, आपण इमोशनल नाही, आपण एकदम स्ट्रिक्ट माणूस आहे. आणि त्या साथीदाराला म्हणतो, त्या टेडी बिअरची फाईल दे रे. आणि तो फाईल ऋषिकेशला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा साहेब, तुमच्या टेडी बिअरने कॉन्ट्रॅक्ट करून दिलेली फाईल. सारंग रणदिवे, वाचून घ्या नीट. त्यात क्लिअर लिहिलंय, आमचे 5 करोड आम्हाला वेळेत दिले नाही तर तुमचा आशीर्वाद बंगला आम्ही ताब्यात घेऊ. आणि खाली साईन पण आहे. आपलं सगळं कसं एकदम कायदेशीर असतं. मग बोला, कधी देताय पैसे? जानकी मध्येच बोलते, आणि लवकरच द्यायचा प्रयत्न करू सर. एवढी मोठी रक्कम आमच्याकडे नाहीये, म्हणून आम्ही मुदत मागायला आलोय तुमच्याकडे. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही वाईट माणसं नाही आहोत. रणदिवे कुटुंबाला तुम्ही ओळखता. आम्ही कोणाला फसवणारी माणसं नाही आहोत. फक्त आमच्यावर वाईट परिस्थिती आली आहे. तुम्ही थोडं कॉपरेट करा प्लीज. आम्हाला मुदत वाढवून द्या. आमचा आशीर्वाद बंगला आमचं घर आहे, आमचं सर्वस्व आहे. माझ्या सासरच्या मंडळीचं राहतं घर आहे. आमच्या 3 पिढ्या राहिल्या तिथे. आमचं घर आमच्यापासून असं काढून घेऊ नका. काही महिन्याची मुदत द्या, आम्ही करू पैशाची सोय. नानासाहेब रणदिवे आता खूप आजारी आहेत. आणि तो माणूस उठतो, अगदी रागात म्हणतो, गप्पे, मगापासून भणभण. इमोशनल ॲक्टिंग बंद करा. पैसे भरा आणि ते घर डोक्यावर घेऊन नाचा, निघा. जानकी उठते आणि हात जोडून बोलत असते. ऋषिकेश तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असते, सर, असं नका हो करू. आम्हाला थोडी मुदत वाढून हवी. बाकी आम्ही तुमची पै न पै चुकती करू प्लीज, आमचं घर. आणि तो माणूस म्हणत असतो, हात जोडणारे ना 56 येतात माझ्याकडे. आणि जानकीच्या हाताला ढकलतो आणि जानकी पडणारच की ऋषिकेश काही कमी नाही. तो पण लगेच उठतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, हरामखोर, हात कसा लावला रे तू माझ्या बायकोला? बायशी कसं बोलावं याची अक्कल नाहीये का तुला? एक जरी उलट्या हाताने पकडली ना तर जीव सोडून देशील, कळलं ना? आणि जानकी म्हणते ऋषिकेशला, सोडा त्यांना. तो माणूस पण रागात येतो आणि म्हणतो, कॉलर सोड, नाहीतर पोलिसात देईन. आणि ऋषिकेश त्याला खुर्चीत ढकलतो आणि म्हणतो, तुझ्यासारख्या भुंकणाऱ्या कुत्र्याला घाबरणार नाही मी, कळलं ना? तो माणूस म्हणतो, निघा, नाही तर आताच्या आता तुमचा आशीर्वाद बंगला ताब्यात घेईन. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सौमित्र, आई अवंतिका बसलेली असतात. आई म्हणते, सौमित्र, माझं चित्त थाऱ्यावर नाहीये रे. दरवाजाचा जरा जरी आवाज आला ना तरी माझ्या छातीत धडधड होते. कुणी पैसे मागायला तर आलं नाही ना? कुणी आपल्याला घराबाहेर काढायला तर आलं नाही ना? मला या भीतीने काल रात्रभर झोपच लागली नाही रे. मला कळत नाहीये हे सगळं संकट कसं दूर होणार आहे, ते कसा निभाव लागणार आहे. अवंतिका म्हणते, आई, तुम्ही काळजी करू नका, आम्ही याच्यावर सोल्युशन काढले, पैशाची सोय होणार आहे. आई म्हणते, कशी, कुठून? सौमित्र म्हणतो, अवंतिका तिच्या वडिलांकडून. आई म्हणतात, सौमित्र, अरे काही काय बोलतोयस? तिच्या बाबाकडून पैसे घ्यायचे? अवंतिका म्हणते, तसं नाही आई, आपण माझ्या बाबाकडून पैसे घेणार नाही आहोत. काय आहे ना, खूप आधी माझ्या बाबाने माझ्या नावावर एक प्लॉट घेऊन ठेवला होता. आमचा असा विचार होता की तो विकून जे काही पैसे येतील ना ते आपण आपल्या. आणि आई म्हणते, नको नको अवंतिका, ह्या घरासाठी तो प्लॉट तू विकू नको. अवंतिका म्हणते, असं का म्हणता आई तुम्ही? मी पण या घरची सून आहे ना. जर माझ्या घरावर एखादा प्रॉब्लेम आला तर मी माझा पूर्ण प्रयत्न तो सॉल्व्ह करण्यासाठीच करेल ना. एवढं काय झालं, माझे पैसे आहेत म्हणून नाही चालणार का तुम्हाला? आई म्हणते, तसं नाही बाळा, तो प्लॉट जरी तुझ्या नावावर असला ना तरी ते पैसे तुझ्या बाबाने दिले आणि तुझ्या बाबाचे पैसे आम्ही नाही घेऊ शकत, मला माफ कर. अवंतिका म्हणते, आई ऐका ना हो तुम्ही. आणि सौमित्रला म्हणते, सौमी प्लीज आईला समजाव प्लीज. सौमित्र आईला म्हणतो, आई, अवंतिका काय म्हणते एकदा ऐकून घे ना. बघ, आता आपल्याकडे आता पैसे नाही आहेत आणि आपल्याला आपलं घर वाचवायला म्हणून म्हणजे असं
काही वाटत पण नाही. आपण ते पैसे घेऊयात. प्रश्न घराचा आहे. आई म्हणते प्रश्न तत्वाचा आहे रे. तुझ्या बाबाने खूप कष्ट करून हे घर उभारले. कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत की कोणाकडून पैसे उसने घेतले नाहीत. आणि आता हे घर सोडवण्यासाठी व्यायाकडून पैसे उसने घ्यायचे? नाही रे, हे शक्य नाही. सौमित्र म्हणतो, अगं आई, पण आपण पैसे नाही घेतले तर कुठून येतील पैसे? आई म्हणते, येतील. मला माझ्या कुलदेवतेवर खूप विश्वास आहे. जेव्हा जेव्हा या घरावर संकट आली ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मी तिच्या दर्शनाला गेले, तिलाच साकडं घातलं. त्यामुळे आताही मी तेच करणार आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की तीच आपल्याला मार्ग दाखवेल, तीच या संकटातून तारून नेईल. त्यामुळे सौमित्र, मी ना आता तिच्या दर्शनाला जाणार आहे. सौमित्र म्हणतो, आता? अगं, आपल्या कुलदेवतेला एकटी एवढ्या लांब जाणार आहेस? आई म्हणते, देवी जेव्हा परीक्षा घेते ना, तेव्हा कष्टांची पर्वा नाही करायची. नशीब खडतर असतं ना, तेव्हा देवी आईच आपल्याला तारून नेते. हे पहा, मी आता दर्शनाला जाणार आहे. अजिबात काळजी करू नका. गावातल्या बायका आहेत माझ्याबरोबर. मी 2 दिवस राहील, दर्शन घेईन, आईला साकडं घालेन आणि परत येईन. तिथला भक्त निवास आहे ना, तिथे राहील. त्यामुळे तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. तयारीला लागावं लागेल मला आता. आणि ऋषिकेश ते ऑफिसमधून ताड एकटाच बाहेर जातो. जानकी त्याच्या मागे ऋषिकेश ऋषिकेश म्हणत असते. आणि ऋषिकेश थांबतो आणि म्हणतो, असा कसा बोलला तो तुला? जानकी म्हणते, ऐका ना, शांत व्हा, नाहीतर ते घर आपल्या हातचं जाईल. ऋषिकेश म्हणतो, जाईल नाही, गेलंय. ते कॉन्ट्रॅक्ट वाचलंयस ना तू? तो बिनडोक सारंग काय भांग पिऊन सही करतो की काय? त्या कॉन्ट्रॅक्टमधले मुद्दे नीट वाचता आले नाही त्याला? कसा वाचणार म्हणा? सगळी अक्कल त्या सयाजीरावच्या मर्जीनुसार चालते ना. सयाजीराव म्हणतील तीच पूर्व दिशा, बाकी काही नाही. आता जा आणि त्याला म्हणावं त्या सयाजीराव पुढे लोटांगण घाल, लोटांगण. तेवढंच राहिलंय आता. जानकी म्हणते, हे बघा, तुम्ही शांत व्हा. आपल्याला आता समजुतीने घ्यायला नको का? आपण काहीतरी मार्ग काढू. ऋषिकेश रागात म्हणतो, काही मार्ग नाहीये जानकी, यातून काहीच मार्ग काढता येणार नाही. आता त्या मूर्ख सारंगने ही परिस्थिती स्वतःहून ओढून आणलीये. जानकी, हे बघ, तुझ्या म्हणण्यानुसार मी इथे आलो होतो, बोललो त्याच्याशी, मदतीची आणि मुदतीची भीक मागून बघितली, काही नाही लागलं हाती आपल्या. बरं झालं आता. हे बघ, आता आपण काही करू शकत नाही. आता जानकी, ते घर आता त्यांच्या हातातून गेलं असं समज. जानकी ऋषिकेश म्हणते आणि तो निघून जातो. इकडे अवंतिका सौमित्र विचारते, बरं ऐक ना सौमी, आई नीट पोहोचल्या ना कुलदेवतेला? सौमित्र म्हणतो, हो हो, मला मेसेज आला होता. आणि तो म्हणतो, तिच्या फोनची बॅटरी लो होती ना, म्हणून मेसेज केला तिने. वरून सारंग आणि ऐश्वर्या खाली येतात आणि त्यांचं बोलणं ते ऐकतात. सौमित्र म्हणतो, बिचारी आई, ह्या वयात आराम करायचं तर मुलाची चूक निस्तरते. आणि ऐश्वर्या म्हणते, स्वतःबद्दल बोलताय का सौमित्र भाऊजी? नाही, आता तुम्ही बोललात ना, आराम करायच्या वयात मुलाची चूक निस्तरते. मला वाटलं की. सौमित्र म्हणतो, मी काय चूक केली ग? अवंतिका म्हणते, एवढी चिटिंग करून स्पर्धेत हारलेली लुजर. तुम्ही ज्या घोडचुका केल्यात ना, त्या बघा आधी, मग दुसऱ्यांना बोला, कळलं ना? सौमित्र म्हणतो, जाऊ दे, ह्यांच्या नादी नको लागू. सारंग म्हणतो, आमच्या नादी तुम्ही लागूच नका. मला पटकन एवढं सांग की आई कुठे? सौमित्र म्हणतो, तू आणि तुझ्या घोडचुकीने जे काही दिवे लावून ठेवलेत ना, त्यासाठी नवस बोलायला गेली ते कुलदेवतेला. मी म्हणतो, जमत नव्हतं तर करायचं कशाला रे? ऑफिस नव्हतं झेपत तर नव्हतं जायचंच ना. मग सारंग म्हणतो, अच्छा, मी नव्हतं जायचं. सारंग सौमित्र जवळ जाऊन बसतो आणि बोलतो, मग आपला बिझनेस कोणी सांभाळला असता? ऑफिसला कोण गेलं असतं, तू की तुझा तो सावत्र भाऊ? काय ग वहिनी? अवंतिकडे पाहून तो म्हणतो, बरं चला, मी माती खाल्ली, मला नाही जमलं, माझ्यामुळे लॉस झाला असं वाटतं ना तुम्हाला? अरे, मी प्रयत्न तरी केले, हातपाय मारले, तुमच्यासारखं कातडी वळून पळून तर नाही गेलो. अडाणी आहे मला, नाही जमत. तुम्ही शिकलेले आहात ना, वकील आहात ना, बिझनेस केव्हा बुडत होता तेव्हा हात द्यायला नाही आला कुणी? ऐश्वर्या म्हणते, बरोबर बोलताय सारंग, तुम्हाला माहिती आहे, मी विचारलं होतं ह्यांना, तुम्ही आमचं लिगल ॲडवायझर म्हणून आम्हाला मदत कराल का? तर तेव्हा सांगितलं तोंडावर नाही म्हणून. सारंग म्हणतो, बरोबर आहे. कसं आहे ऐश्वर्या, आपल्याला हो म्हणायला त्या सावत्र भावाशी गद्दारी होईल ना? सौमित्र रागात म्हणतो, सारंग बस, डोकं खाऊ नकोस आता. तू आहेस ना लॉयल तिच्याशी, तिच्या वडिलांशी? ऐश्वर्या लगेच मध्ये बोलते, माझ्या डॅडाला नाही आणायचं मध्ये. सारंग जागचा उठतो आणि म्हणतो, ऐश्वर्या थांबा ना, रागवू नका. त्यांचं कसं आहे माहिती का, त्यांना बोलायचं काही सुचलं नाही किंवा कोणाला दोष द्यायचा ते कळलं नाही ना, तेव्हा ते तुम्हाला किंवा तुमच्या डॅडाला दोष देतात. ऐश्वर्या म्हणते, सारंग, खरंच तुम्ही आहात ना, म्हणून मी या घरात नीट राहू शकते. नाही तर ह्या लोकांशी बोलताना मला वेळ लागला असतं. मला एक तुम्ही आणि आजी, नाहीतर बाकीच्यांना कुठे दिसतं हे घर सावरायला मी माझा किती जीव मारते? अवंतिका सौमित्र तोंडावर हात देऊन हसतात.
त्यांच्याकडे पाहतो आणि विचारतो, काही चुकीचं बोलल्या का? ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट जाऊ दे, ह्यांच्याशी कशाला बोलायचे, वाद नका वाढू तुम्ही, जरा जा बघा पेस्ट कंट्रोलवाला कुठपर्यंत पोहोचलाय तो. आणि सारंग हो हो म्हणतो. अवंतिका म्हणते, 1 मिनिट, पेस्ट कंट्रोलवाला आत्ता? सौमित्र म्हणतो, काय गरज आहे, वेडबीड लागले का? ऐश्वर्या म्हणते, हां सारंग, ऐकलं ना तुम्ही, घरची खूप काळजी आहे असं म्हणणाऱ्याला इतकंही माहीत नाही की घरात किती झुरळ झाली आहेत ते. अवंतिका म्हणते, झुरळ झाली आहेत, कुठे आहेत ग? ऐश्वर्या म्हणते, ते काही पाहुणे आहेत, टिंग टॉंग बेल वाजून आत येऊ का म्हणून. सारंग हसतो आणि ऐश्वर्या म्हणते, त्यासाठी ना घरात लक्ष द्यायला लागतं, बघावं तेव्हा कानाकोपऱ्यात कुठे काही आहे का नाही तेव्हा कळतं. तुम्हाला कुठे वेळ असतो, सदैव आपलं नाक वर करून तोऱ्यात चाललेले असतात. अर्धा वेळ तर तुमचा तिकडं बाहेरच्या गद्दार लोकांना मदत करता, उरलेला अर्धा वेळ काळे कपडे घालून तिकडे कोर्टात असता आणि इथेही नसला तरी हिच्या वडिलांकडे पापलेट फ्राय खायला गेलेले असतात. अवंतिका म्हणते, ए ऐश्वर्या, ती म्हणते, ए चुप, घरची काळजी आहे, आईची काळजी आहे म्हणून आम्हाला घरातल्या गोष्टी माहिती आहेत, कळलं ना? आले मोठे. सौमित्र अवंतिका इशारा करून गप्प बसायला सांगतो. सारंग म्हणतो, बरोबर आहे, बरोबर आहे, आणि आईनेच सांगितले पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवून घे म्हणून. सौमित्र म्हणतो, आई बोलली? सारंग म्हणतो, होय. ऐश्वर्या म्हणते, सारंग जाऊ दे, तुम्ही या लोकांशी बोलण्यात वेळ नका घालू, जा तुम्ही, पेस्ट कंट्रोलवाला आलाय का बघा ते, आणि जा जा. सारंग म्हणतो, हो हो आलोच, आणि तो बाहेर जातो. ऐश्वर्या म्हणते, ह्या घरातल्या झुरळांसाठी खूप मोठे औषधं लागणार आहेत, आणि ती असं म्हणत वर जाते. अवंतिका म्हणते, अरे काय बाई आहे ही, असं वाटतं झुरळाचं औषध हिच्याच तोंडावर मारावं. झुरळ झुरळ, हिलाच दिसतात का झुरळ? मला सांग, आपण जातो ना पापलेट खायला, हिच्या काय पोटात दुखते? माझ्या बाबांकडे चला ना, ही काय बोलते माझ्या बाबांबद्दल, स्वतः जाते ना डॅडा डॅडा करत, मग तेव्हा? सौमित्र म्हणतो, शांत हो, इथे आपल्याला घर वाचवायचं टेन्शन आलंय आणि ह्यांना झुरळाचं टेन्शन आलंय, मला तर काहीच सुचत नाही. बरं ऐक ना सौमित्र, आई म्हणत होत्या जानकी वहिनीशी बोलल्यात, काही मार्ग सुचला असेल का? सौमित्र म्हणतो, हे बघ, मी जेवढं जानकी वहिनीला ओळखतो ना, ती आता सुद्धा तोच विचार करत असेल, आणि इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी जेवायला बसण्याची तयारी करत असतात. ऋषिकेश जानकीला विचारतो, तुझं ताट कुठे, तू नाही जेवणार? जानकी म्हणते, मला भूक नाहीये. ऋषिकेश म्हणतो, का भूक नाहीये? जानकी बोलत नाही. तो म्हणतो, अगं काय विचारतोय मी जानकी? जानकी म्हणते, तुम्हाला माहीत नाही का? ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, आता आपण एकत्र बसलोय ना जेवायला, आता जेवूनच घे, बाकी काही विचार करू नकोस. जानकी म्हणते, आपण जसे आता बसलोय ना, तसेच आपण अख्खं कुटुंब त्या घरात जेवायला बसायचो, ते घर राहतं जाणार आहे म्हणल्यावर माझ्या घशाखाली कसा घास उतरेल ऋषिकेश? बरं जाऊ द्या, तुम्ही दोघं जेवून घ्या. ऋषिकेश म्हणतो, अगं तू असं बोलतेस की आपण काही प्रयत्नच केले नाहीत, तुझ्या सांगण्यावरून गेलो होतो ना मी त्या उर्मट माणसाकडे, चेकसाठी सुद्धा संपत दादाला फोन केला होता, पण चेक जमा झाला ऑलरेडी. जानकी, मला तर असं वाटतंय ना, नियतीचाच हा संकेत आहे की आता या सगळ्याला खूप उशीर झाला. हे बघ, आपण नाही काही करू शकत आता. जानकी म्हणते, करू शकतो, आपण जर ठरवलं ना सगळं करू शकतो. झालं तर मी माझं घर माझ्या हातातनं जाऊ देणार नाही, त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी मी करेल. आणि ओवी म्हणते, आई, पण तू कसं आपलं घर वाचवणार आहे? आपल्याकडे काही ऑप्शन आहे का? जानकी म्हणते, नाही बाळा, आता तरी माझ्यासमोर कुठलाच ऑप्शन नाही, पण माझं गट फिलिंग सांगतं मला काहीतरी असं आहे ज्याने आपलं घर वाचू शकतं. आणि ऋषिकेश जानकीकडे पाहतो, असं काहीतरी माझ्या आसपास आहे, पण मला ते कळत नाहीये, दिसत नाही. ऋषिकेश म्हणतो, ते काय दिसायचं तेव्हा दिसेल, आता जेवून घेऊ. जानकी म्हणते, नको म्हणलंय ना. ओवी म्हणते, आई थांब ना, थोडंसं खाऊन घे. जानकी म्हणते, नको, मला भूक नाहीये. ओवी म्हणते, आता मी तुला तुझ्या स्टाईलने भरवते. आणि जानकी, ओवी असं म्हणते, आणि तिची नजर ओवीच्या ताटावर जाते आणि तिला ते कडं आठवतं, नाना कडं म्हणलेलं आठवतं. आणि ओवी म्हणते, हा घास बाबांचा. आणि जानकी ओवीच्या हातून एक घास घेते आणि ओवी म्हणते, व्हेरी गुड. जानकी म्हणते, सापडलं. ऋषिकेश म्हणतो, काय सापडलं? जानकी म्हणते, कडं, आणि म्हणते, आपल्या घराला ज्याने वाचवू शकतो त्याचं उत्तर सापडलं, कडं, ते कडं आपल्याला मिळवायचंय. ऋषिकेश म्हणतो, कुठलं कडं? जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो तुमचं कडं, पार्वती आईने तुम्हाला दिलेलं कडं. ऋषिकेश म्हणतो, ते कडं आपण आपल्या ओवीच्या आजारासाठी विकलं ना, आता कुठं सापडणार, माहीत पण नाही ते कडं कुठं असेल आता काय त्या कड्याचं. आणि जानकी म्हणते, ते कडं पार्वती आईने तुम्हाला दिलेलं होतं ते तुमचंच कडं.
आणि इकडे ऐश्वर्या सारंगला फोन लावते आणि विचारते, तुम्ही पोहोचलात ना? तो म्हणतो हो. ऐश्वर्या सांगते, समोरची जी भिंत आहे ना? हां. तो म्हणतो, हाय हाय भिंत आहे, तिथं झाड आहे ना? त्या झाडाखाली ते पेस्ट कंट्रोलचे कपडे, मास्क आणि मशीन ठेवलाय, ते पटकन कपडे चेंज करा आणि लवकर या. सारंग म्हणतो, नका काळजी करू तुम्ही, मी येतो. ऋषिकेश म्हणतो, आधी त्या ऐश्वर्याने आपलं सुख हिसकावलं आणि आता माझ्या आईने दिलेले कडं सुद्धा बळकावलं तिने. जानकी म्हणते, तेच ना, ते आपल्याला ते कडं मिळवावंच लागणार आहे. मला माहिती नाही त्या कड्यात काय आहे, पण माझं मन मला सांगते त्या कड्यात नक्कीच काहीतरी असं खूप महत्त्वाचं आहे. नानांनी मला 2-3 वेळा त्या कड्याबद्दल विचारलं. मला काय वाटतं? ऋषिकेश म्हणतो, आपण हा विषय इथेच थांबूया जानकी. हां, आपण आता आपल्या प्रोग्रेसविषयी बोलूया, आपल्या गोल्सविषयी बोलूया. हे बघ, आता आपण आपला नवीन बिझनेस सुरू केलाय त्याबद्दल बोलूया. हा विषय आता इथे थांबूया, नको जास्त बोलायला. आणि ओवी म्हणते, बाबा एकदा आईचं नीट ऐकून तरी घ्या ना. ऋषिकेश म्हणतो, हे बघ ओवी, आता तू तुझ्या आईची वकील होऊ नकोस, जेव. आणि म्हणतो, अरे यार, ये काय चाललंय आहे तुम्हा दोघींचं? आणि ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, सांग कशावरनं त्या कड्यात काही आहे? जानकी म्हणते, कारण नाना स्वतःहून मला त्या कड्याबद्दल सांगत होते. जेव्हा जेव्हा नानांना मी भेटले ना, तेव्हा तेव्हा त्यांनी सतत कड्याचा विषय करत होते. ऋषिकेश म्हणतो, जानकी मला सांग, ते कडं मला कधी मिळालं? नाना आजारी पडायच्या अगोदर, बरोबर ना? जर त्या कड्यात काही असतं ना, तर नानांनी मला आधीच सांगितलं असतं, पण मला त्या कड्याबद्दल काहीच सांगितलं नाही. जेव्हा त्यांना बोलता येत होतं, व्यवस्थित होते, तेव्हाही त्यांनी मला काहीच सांगितलेलं नाही. अगं, त्या कड्यात काही नाहीये. जानकी म्हणते, आहे, कुलूप किल्ली. नाना मला सतत त्याच्याबद्दल विचारत असतात. ऋषिकेश म्हणतो, नानावर माझा अजिबात विश्वास नाही आता, आणि मला असं वाटतंय की तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. जानकी म्हणते, माझा गैरसमज? ऋषिकेश म्हणतो, हो. जानकी म्हणते, तुम्ही माझं काही ऐकून घ्यायचं नाही हेच ठरवलंय ना? जानकी म्हणते, मी सांगते ना तुम्हाला, त्या कड्यात काहीतरी आहे ऋषिकेश. ते कडं आपण आणूयात. ऋषिकेश म्हणतो, कसं आणणार ते कडं? आणि दोघं ओवीकडे पाहतात आणि ऋषिकेश म्हणतो, सांग मला, कसं आणणार ते कडं? जसं त्या कर्ज दिलेल्या माणसाकडे गेलो तसंच ना? सयाजीरावकडे जाऊ आणि काय करू? सयाजीरावने ते कडं नाही दिलं तर काय करू? भीक मागू त्याच्याकडे? जानकी म्हणते, ऋषिकेश ऋषिकेश नाही जानकी, मी त्या परक्या लोकांसाठी त्या सयाजीरावकडे नाक रगडणार नाही. मला पण माझा स्वतःचा असा सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? आणि त्या लोकांसाठी आता काहीही मी करू शकत नाही. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायची आहेत ना, भोगू दे. मी नाही काही करू शकत आता. आणि तो ताटावरून उठून जातो. आणि ओवी म्हणते, आई, आता आपलं घर जाणार का? जानकी म्हणते, नाही बाळा, नशिबाने जरी आपलं घर हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला ना, तरी ते मी परत मिळवेल. आपलं घर आपलंच राहील. आणि इकडे सारंग शोध घेत असतो आणि गुलाब त्याला पाहतो आणि सारंग दादा अशी हाक मारतो. सारंग घाबरतो आणि म्हणतो, गुलाब, अरे कुठं आहेस तू? गुलाब म्हणतो, इथं इथं. सारंग विचारतो, गुलाब, एवढ्या रात्री इथं काय करतोस? गुलाब पण तोच प्रश्न विचारतो, तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय? सारंग द्यायला जरा अडकत अडकत म्हणतो, मी कुठं काय करतोय? गुलाब म्हणतो, मी आता पाहिलं ना, काहीतरी शोधत होतात तुम्ही तिकडं. आणि सारंग म्हणतो, मी नेटवर्क शोधत होतो, मला फोन करायचा होता ना. आणि सारंग इकडे तिकडे बघतो. गुलाब म्हणतो, मागे काही आहे का? सारंग म्हणतो, मागे कुठं काय मागे? गुलाब म्हणतो, मला माहीत आहे मागं काय आहे ते. सारंग विचारतो, काय? गुलाब म्हणतो, अहो, ते म्हात्रेचं रानटी कुत्रं आहे ना, त्यो तुम्हाला सांगतो, रात्रीच्या वेळेला आवाज न करता कचकून धरतंय मागणं. आणि सारंग घाबरतो आणि गुलाब म्हणतो, थांबा, म्या बघतो. सारंग म्हणतो, नको नको, मी काय घाबरतोय का कुत्र्याला? तू नको काळजी करू, तू जा घरी, चल. गुलाब म्हणतो, अहो पण तुम्ही. आणि म्हणतो, जातो का? आणि गुलाब मागे वळू पाहतो आणि गुलाब म्हणतो, तुम्ही जास्त वेळ बाहेर नका फिरू. सारंग म्हणतो, मला नको शिकू, जा तू, आज जा. आणि सारंग म्हणतो, तू असं न सांगता फिरू नकोस इकडे तिकडे, आज जा. गुलाब होय होय म्हणतो. आणि सारंग स्वतःशीच बोलतो, अरे देवा, गुलाबने बघितलं, आता काय करू? ऐश्वर्याला कळू की शोधू? आणि तो ऐश्वर्याला फोन करतो आणि सांगतो, ऐश्वर्या, एक प्रॉब्लेम झालाय, गुलाबने मला बघितलंय. ऐश्वर्या म्हणते, काय? एक मिनिट. ऐश्वर्या म्हणते, पेस्ट कंट्रोलवाल्याच्या कपड्यात बघितलं तर? सारंग म्हणतो, नाही, त्या कपड्यात नाही बघितलं, ते कपडे शोधायला जात होतो तेव्हा बघितलं. ऐश्वर्या म्हणते, ओके, प्लीज शांत व्हा. मला सांगा, तुम्ही काहीतरी शोधताय किंवा पेस्ट कंट्रोलचं सामान हे सगळं त्याच्या नजरेत नाही ना आलंय? सारंग म्हणतो, नाही, असं काही झालेलं नाही, पण तो अचानक आला ना, मी हुशारीने वेळ मारून नेली आणि त्याला आत पाठवून दिलं.
आता मी पेस्ट कंट्रोलच्या गेटअपमध्ये येऊ की नको येऊ? ऐश्वर्या म्हणते, यावंच लागेल ना, ठरवल्याप्रमाणे करावंच लागेल ना. पटकन चेंज कपडे करा आणि या. सारंग म्हणतो, ऐश्वर्या एक काम करा ना, दरवाजा तुम्हीच उघडा प्लीज, एवढं तरी करा, कारण सगळे वकील आहेत आपल्या घरात. माझे पाय लटपटतील हो, मला बोलायचं कळणार नाही. भीती वाटते त्यांची. ऐश्वर्या म्हणते, ते काय राक्षस आहेत का, खाणार आहेत का तुम्हाला? या पटकन, वेळ नका घालू. आणि आधीच सगळा घोळ घालून ठेवलाय. सारंग म्हणतो, हो येतो मी, फोन ठेवा. आणि ऐश्वर्या फोन ठेवते. सारंग, देवा काय करू रे, असं म्हणत असतो. आणि इकडे सौमित्र जानकीशी बोलत असतो. म्हणतो, आमचेही प्रयत्न सुरूच आहेत, पण अजून काही मार्ग दिसत नाही. मला तर कळतच नाही हे घर कसं वाचवणार आहोत आपण. जानकी म्हणते, ते कोडं एकदा सुटलं ना तर कदाचित आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. सौमित्र विचारतो, कुठलं कोडं? जानकी म्हणते, नानांनी आपल्याला सांगितलेलं कडं, कुलूप किल्ली हे कोडं. त्यातलं कडं म्हणजे ऋषिकेशच्या आईने ऋषिकेशला दिलेलं कडं हे मला माहितीये, पण कुलूप किल्ली हे काही कळत नाहीये. नाना सतत त्या कड्याबद्दल बोलतायत. त्या कड्यामध्ये असं काय रहस्य दडलंय, काय सांगायचा प्रयत्न करतायत ते नाना? मला कळत नाहीये. सौमित्र म्हणतो, हे बघ वहिनी, आपण ना ते करूच, पण आता घर वाचवणं खूप महत्वाचं आहे. जानकी म्हणते, हे बघा भाऊजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माहितीये का, मला पण असं वाटतं की कडं, कुलूप किल्ली ह्या कड्यातच आपल्या घराचं कनेक्शन दडलंय. माझं मन मला सांगतंय, एकदा का ते कोडं सुटलं ना, मग आपलं घर मिळवण्याचे मार्ग खुले होतील. फक्त ते कोडं सुटलं पाहिजे. सौमित्र भाऊजी, ह्यात आपल्याला नानाच मदत करू शकतात. नानाशी माझं कधी सविस्तर बोलणं झालं नाही ना, तशी कधी वेळ मिळालाय. तुम्ही एकदा नानांशी बोलून घ्या ना, काय सांगताय ते नीट बघा प्लीज भाऊजी, एकदा करा. सौमित्र म्हणतो, ठीक आहे वहिनी, मी बोलतो नानाशी. मी पण तू म्हणतेस तसं करा. आणि जानकी म्हणते, थँक्यू सौमित्र भाऊजी, मला माहिती आहे तुम्ही हे कराल. त्यांना बोलून मला कळवा, म्हणजे मी करायचं ते करते. आणि तो फोन ठेवून देतो. इकडे अवंतिका बाहेर येते आणि गुलाब परत येतो. अवंतिका म्हणते, अरे गुलाब दादा परत आला? गुलाब म्हणतो, मला आईसाहेबांचा फोन आलता, म्हणाल्या की अवंतिकाकडे जा, घरात काही आहे नको बघ आणि घरांची काळजी घे असं म्हणतो. आणि बरं. आणि ऐश्वर्या म्हणते, काही गरज नाही इथं थांबण्याची, तुझी ड्युटी संपली आहे ना, मग कशाला तू उगाच थांबलास? जा घरी जा आणि आराम कर, बायकोला वेळ दे, जा. आणि गुलाब निघतो. अवंतिका गुलाबला थांबवते आणि ऐश्वर्या विचारते, का ग, त्यांनी काय करायचं हे तू का सांगतेस? ऐश्वर्या, सगळीकडे ना नाक खुपसायचा बंद कर. ऐश्वर्या म्हणते, हो का, मग तू तुझं थोबाड बंद कर. आता घरात नाहीये तर उगाच मला सासू बनायला भाग पाडू नकोस. अवंतिका म्हणते, तू माझी सासू, ऐक ना, माझी सासू तू असतेस ना ऐश्वर्या, तुझा सासुरवास केला असता मी. आणि गुलाब हसतो. ऐश्वर्या म्हणते, ह्या फालतू जोकवर हसायला येते तुला? चल जा ना, जा निघ. परत अवंतिका गुलाबला थांबवते आणि म्हणते, का सारखं सारखं पाठवतेस त्यांना? परत काही सुरू आहे का तुझं? ऐश्वर्या म्हणते, काय? आणि गुलाबला म्हणते, गुलाब दादा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, तुम्ही इथं थांबा. तुम्हाला आईने इथं थांबायला सांगितले ना? गुलाब म्हणतो, होय. अवंतिका म्हणते, मग कुणीही कितीही बोललं तरी अजिबात ऐकायचं नाही, तुम्ही बिनधास्त राहा. ऐश्वर्या म्हणते, थांबू दे, मला काय करायचंय, मला काही प्रॉब्लेम नाही, थांबू दे. ऐश्वर्या म्हणते, आईने सांगितलंय ना, मग माझ्यासाठी सूप बनवून आण. गुलाब म्हणतो, कुठलं सूप बनवून आणू? अवंतिका म्हणते, इटालियन, खूप आवडतं ऐश्वर्याला. हो ना ग, इटालियन आवडतं ना तुला? आणि गुलाब सूप बनवायला जातो. ऐश्वर्या मनाशीच बोलते, बरं झालं हा गुलाब घरात आला, मला आयताच अजून एक साक्षीदार मिळाला. आणि इकडे देवासमोर हात जोडून जानकी देवाला म्हणत असते, देवा, कड्याचं सत्य काय आहे हे फक्त नानालाच माहिती आहे. आता तूच काय तो चमत्कार घडवून आण, तूच काय तो चमत्कार आम्हाला दाखवू शकतोस. आणि आता प्रेक्षक हो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सारंग पेस्ट कंट्रोलवाल्याच्या गेटअपमध्ये येतो, सगळ्यांना बेशुद्ध करतो आणि जानकी सौमित्रशी बोलत असते. तो धूर त्याच्या नाकातोंडात जातो आणि सारंग बोलता बोलता बेहोश होतो आणि काहीतरी विचित्र खोकलतो. जानकी मनाशीच बोलते, असे सारंग भाऊजी विचित्रपणे का खोकलत होते, काय झालं असेल तिकडे आणि हा कसला आवाज होता? आता बघूया उद्याच्या भागात काय होणार आहे ते.